एक दबलेला खचलेला चेंबर दिसतोय आणि सगळं रस्त्यावरती तुम्हाला हे असे चिखलाचे गोळे गोळे पडलेले दिसत आहेत। असेच सगळे चिखलाचे गोळे ज्या ज्या ठिकाणी लोक बांधकाम करतात ते बिल्डर कोणत्याही प्रकारचे नियम पाळत नाहीत, पालिकेचं कोणतंही काम ऐकत नाहीत आणि त्याच्यामुळे अख्ख्या शहरामध्ये जे काही धुळीचे लोट उठत आहेत, इथे PM 2.5 मुळे जे लोक बेजार झालेत, आजारी पडतायत, सगळ्या रस्त्यावरती चिखल अशा प्रकारचं गाडीला टायरला चिखल लागतो, तोच रस्त्यावरती येतो आणि तो रस्त्यावर आलेला चिखल त्याची दुसऱ्या गाड्या गेल्या की धूळ उडते, त्याच्यामुळे अख्खं शहर धुळीनं परेशान आहे। अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी बिल्डर काम करतात त्या ठिकाणी ह्या ज्या गाड्या बाहेर येतात, लॉऱ्या बाहेर येतात, ह्या सगळ्या अशा प्रकारे रस्त्यावरती चिखल आणतात आणि त्याचंच नंतर रूपांतर धुळीमध्ये होतं आणि अख्खं शहर याच्यामुळे या संकटामध्ये। मी तुम्हाला सिंगापूरमध्ये व्हिडिओ दाखवले, असं कुठलंही काम करताना चारी बाजूला बॅरिकेड लावलेले जातात, ओके, म्हणजे बाजूच्या लोकांना आवाजाचा त्रास होऊ नये याच्यासाठी बॅरिकेड लावले जातात। दुसरी गोष्ट, तिथून ज्या काही लॉऱ्या बाहेर पडतात त्या लॉऱ्या पहिल्या तिथे धुतल्या जातात, टायर सगळं धुतलं जातं, वर जो काही माल त्या गाडीमध्ये तो सगळा पॅक बंद केला जातो माती भीती, जेणेकरून हवेने सुद्धा ती माती उडली नाही पाहिजे, टायरला सुद्धा माती लागली नाही पाहिजे। अशा स्वच्छ केल्यानंतर गाड्या रस्त्यावर जातात, म्हणून सिंगापूर, चायना अशा ठिकाणी तुम्हाला धूळ दिसत नाही। आपल्याकडे मात्र बिल्डरांवरती पालिका कोणतीही प्रकारची कारवाई करत नाही, कारण हे सगळं कारवाई करण्याचं काम आहे ना पर्यावरण पर्यावरण विभागाचं असतंय आणि पर्यावरण विभागामध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे। बिल्डर लोकांकडून गिफ्ट येतात, दिवाळीला येतात, दर महिन्याला येतात, पाकिट येतात आणि त्यामुळे म्हणजे कसं म्हणतात ना, रोग मशीला आणि इंजेक्शन पखालीला। खरं तर सगळ्यात मोठी कारवाई हा अशा बिल्डरांवरती झाली पाहिजे ज्यांच्या गाड्या अशा रस्त्यावर येऊन सगळं चिखल करतात। त्या बिल्डरांना फाईन न लावता, त्यांचे कामं बंद न करता पालिका काय करते तर नागरिकांना सांगते मास्क लावा, घराबाहेर पडू नका, स्वतःची काळजी घ्या, घरात फिल्टर लावा आणि हे सगळे फॉगर वगैरे फिरवतायत। खरं तर काय पाहिजे की जे लोक धूळ निर्माण करतायत, RMC प्लांट असतील, वीटभट्ट्या असतील, बेकरीवाले असतील किंवा इतर जे कोणी धूळ निर्माण करतायत त्यांच्यावर कारवाई पाहिजे। पण बिल्डरांचं, अधिकाऱ्यांचं, पुढाऱ्यांचं सगळे चोर चोर मौसिले भाई असं समीकरण असल्यामुळे आज हे शहर या महाराष्ट्रातील 1 नंबरचं प्रदूषित शहर झालेलं आहे आणि म्हणून नागरिकांचं आयुष्य 20 वर्षांनी कमी झालेले आहे। याला सगळा जबाबदार पालिकेचा भ्रष्ट कारभार आहे आणि पालिकेच्या अधिकारी आणि काही राजकीय लोकांचं जे संगनमत आहे त्याच्यामुळे बिल्डरांनी बिल्डिंगी जरूर बांधाव्या, परंतु त्या बिल्डिंगमध्ये लोक राहण्यासाठी जगली पाहिजेत याची सुद्धा काळजी बिल्डरांनी, महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी घेतली पाहिजे। तुम्हाला जागोजागी शहरात असंच चित्र दिसेल की बिंदास असे रस्त्यावरती चिखलाच्या गाड्या येतात आणि अख्खं शहर धूळमय केलं जातंय आणि नागरिकांचं प्राण ज्योत मालवण्याचं काम किंवा नागरिकांनी जास्त जगू नये अशा प्रकारचंच काम सगळ्या या ठिकाणी होते। आता ह्याची रॉयल्टी पण भरली की नाही ह्याची पण माहिती आपल्याला घ्यावी लागेल। मी चाललो होतो ऑफिसला, दिसलं, गाडीतून उतरलो आणि डायरेक्ट व्हिडिओ शूट केलाय। नागरिकांनी सुद्धा असं जिथे ते चिखलाच्या गाड्या तुम्हाला दिसतील त्या ठिकाणी व्हिडिओ शूट करून प्रशासनापर्यंत पाठवा। प्रशासनाने